रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. तर मित्रांनो, आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की ही जी काय गावरान झाडं का, ह्या गावरान झाडाला तिसऱ्याच वर्षी फळधारणा कसं काय झाली. बरेचसे आपले शेतकरी बांधव ज्यावेळेस आपल्या भेट द्यायला येते त्यावेळेस म्हणतात की अण्णाभाऊ इथं गावरान आंबा आहे, कसं काय फळधारणा, तुम्ही काय कलम केली का काय. त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे आणि थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला कोणी बघत असलं तर फेसबुकला फॉलो तेवढं करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता ही जी काय झाड आहे का, हे शेपी आंब्याचं झाड आहे आणि ही जी काय आपण केशर आंब्याची बाग लावलेली, नुसतं त्याच्यात केशरच नाही तर त्याच्यात जवळपास 25 प्रकारच्या जातीत, म्हणजे हे काय 250 झाड आहे हे सगळं, त्याच्यामध्ये 25 प्रकारच्या जातीत त्या पूर्ण बागेमध्ये. त्या 25 प्रकारच्या जातीमध्ये ह्याच्यात गावरान आलं, म्हणजे त्याच्यात केशर आला, लंगडा आला, हापूस आला, तोतापुरी आला, पायरी आला, बताशा आला, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ह्याच्यात गावरान आंबे सगळ्या प्रकारचे लागवड केलेली. आता ही कशामुळे लागवड केलेली, आता मिश्र बागेमध्ये किंवा आपण जे काय मिश्र पीक घेतो, आंतरपिकं घेतो, मिश्र पीक घेतो, सापळा पिकं घेतो, त्याच पद्धती आपण ते कशामुळे लावलेलं आहे की पहिली एक मन आहे मित्रांनो, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. त्याच पद्धतीने आपण ह्या बागेमध्ये काम केले आणि 100% ती बागेमध्ये हे काम आपलं 100% सक्सेस झालेलं आहे. कसं सक्सेस झालेले, ही जे काय झाड आहेत का, ह्या झाडाला गावरान झाडाला फळधारणा झाली. जसं बागेत एखाद्या नर्सरीमधून किंवा आपण स्वतः कलम बांधतो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं कलम कशी करायची, काय करायची, बाजारातून विकत आणायची का आपण स्वतः तयार करायची, सविस्तर माहिती लिहिली. ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मागच्या व्हिडिओमध्ये. तर हे जे काय झाड आहे का, त्या झाडातले गुणसुद्धा हवेमधून म्हणा, जमिनीमधून म्हणा, कसे तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ह्या गावरान झाडाला किंवा आपण जी काय फळधारणा 10-10 वर्षांनी व्हायची का, ती सुद्धा लवकर होती. कशी होती काय, ही निसर्गाचा चमत्कार आहे. त्याच्यात मी एवढं काय, माझा एवढा मोठा अभ्यास नाही, पण मी जी काय काम केलं आहे का ह्याच्यात जीवातून काम केलेलं आहे आणि मला असं वाटत होतं हे 100% सक्सेस होणार आणि 100% सक्सेस झालं आहे. आता बरेचसे शेतकरी बांधव इथं आपल्याकडे भेट द्यायला येतात, त्यावेळेस म्हणतात की अण्णाभाऊ तुम्ही हे कलम केलेलं असेल, खोटं बोलतात, काय होतं. तसं काहीच नाही मित्रांनो, त्याला कलम केलेली जागा दाखवली, सगळं दाखवलं. म्हणजे जसं आपण एखाद्या झाडाला कलम बांधतो, त्या कलम केलेल्या जागा अशी एका जागावर तिथं निमुळती जागा होती, म्हणजे खाल्ला भाग आणि वरला भाग लगेच लक्षात येतो. म्हणजे जर कलम बांधलेली असते ना, ती झाड वरची बाजू लहान होती, खालची बाजू मोठी होती, खालची साईड. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही बघा, मी तुम्हाला बुडतलं दाखवतो. याच्यात जर माझं काही तुम्हाला हे वाटत असलं तरी त्याच्यात बुडापर्यंत बघा. आपण फक्त कोई लागवड केलेली, हे बाई सगळी एक समान आहे, ह्याच्यात काय कोणतं कलम बांधलेलं नाही, काय नाही. कुठपर्यंत बी बघा, बुडात सुद्धा बघा. आता तुम्हाला काहीतरी वेगळं सांगून किंवा काय होऊन माझं काय उत्पन्न वाढणार नाही, कमी होणार नाही, पण एक माझा प्रामाणिक एक प्रयत्न राहील किंवा तुम्ही कोणतं बी झाड लावलं, कोणती बी जर बाग लावली, त्या बागेमध्ये जर आपण गावरान कोया जर टाकल्या तर 100% आपल्या तिसऱ्या वर्षी फळधारणा त्याची होती. माझा स्वतः अनुभव तुम्ही स्वतः डोळ्याने बघा आणि ह्याचे सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले, त्याच पद्धतीने तयार करा. तर हे तुम्हाला समोरासमोर दिसतं, ह्याच्यात काय खोटं जरी बोललं तरी आपलं काय उत्पन्न वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. पण माझा एक सांगण्याचा प्रयत्न एकच आहे किंवा ज्यावेळेस आपण मिश्रबाग लावू, मिश्रबाग म्हणण्यापेक्षा एखादी जर तुम्ही एक ते एकच जातीचे जर आंबे लावले, म्हणजे केशर जे आवडतं ते, तर त्याच्यामध्ये आपण गावरान कोया 100% कुठं ना कुठं टाका. याच्यामुळे आपली बागसुद्धा दुसरी सुरक्षित राहते. कशी राहते, गावरान झाड उंच वाढतं आणि बाकीचे हे जे कलमचेत का ते खुजे राहतात. ह्याच्यामुळं काय होते, हवा थोपल्या जाते, आपल्या जी काय बाग केली की ही बागसुद्धा सुरक्षित राहते. झाडं बाकीचे मोडत नाहीत ह्याला थोपल्यामुळं. त्याच्यामुळं आपण मी गावरान ह्याच्यात जवळपास तुम्हाला सांगितले 25 प्रकारच्या जाती लावल्या, हे ह्याच्यामुळेच लावल्यात आणि आपल्या परपरागीकरणासाठी सुद्धा 100% ह्याच्यामुळे फायदा होते. तुम्हीसुद्धा हे प्रयोग करा. बांधाव जर लावले तर फळधारणा लवकर होत नाही. कशामुळे होत नाही, हे सगळं एकत्र कुटुंब जसं असते त्या पद्धतीने ह्याचं काम आहे. जर समजा सगळे एकत्र जर राहिले तर आपले सगळे कामं सोबत होते, चांगले होते. पहिली एक मन आहे. तसंच आपल्याला हे मिश्र बागेमध्ये वेगवेगळ्या जर जाती जर लावल्या तर त्यालासुद्धा लवकर फळधारणा होती. माझा स्वतःचा अनुभव आहे, हे तुम्ही सुद्धा समक्ष बघा. त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने लागवड करा आणि आपलं लवकर फळधारणा आणण्याचा एक प्रयत्न करा.
गावरान आंबे बघा तुम्ही काही नामशेष झालेत, ते नामशेष न होऊन देता आपल्याला जर त्या कोळी जर लावल्या तर आपल्या 3ऱ्या-4थ्या वर्षी आपल्याला फळधारणा 100% होती. तर व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चंद्रदेव राम राम.